डिसेंबर याचा अर्थ असा आहे की आज अनेक पार्ट्यांचं नियोजन झालेलं आहे, आयोजन झालेलं आहे. जवळपास पार्ट्या आता सुरू होण्यास काही अवधी राहिलेला आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाची जेवणाची एक खासियत आहे. जसं आपण म्हणतो की पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, कोल्हापूरचा कोकणची फिश, तसंच आमच्या मराठवाड्याचंही औरंगाबादचं एक फेमस खाद्य आहे ते आहे मराठा मटण. आणि ते मराठा मटण याच खानावळीमध्ये मिळते, मराठा मटण खानावळ. खूप वेगळी चव आहे. जवळपास देशभरातून लोक या ठिकाणी येतात, अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी आले आहेत, राजकीय लोक या ठिकाणी येतात. आपण किचनमध्ये जाऊया आधी. किचनमध्ये नेमकं काय चाललेलं आहे? दादा आहेत या ठिकाणी, जवळपास 50 वर्षापासून काम करता तुम्ही ना? 55 वर्ष. हे याच्यामध्ये काय आहे? यामध्ये चिकन आहे, म्हणजे तयार झालेलं आहे सगळं. आपण काही ग्राहकांच्या भावना जाणून घ्या. मला एकदा दादा, अनेक हॉटेल्स आहेत या ठिकाणी, मराठा मटणच खायला काय? कारण की मराठा मटणमध्ये जी क्वालिटी आहे इथलची ती बाकी कोणत्या हॉटेलमध्ये नाही. आणि चवीबद्दल पण सुद्धा ही एक नंबर हॉटेल आहे. आणि आम्ही इथे जे आमच्या वडिलांपासून इथे येतो. आमचे वडील ज्यावेळेस होते तर त्यावेळेस ते आम्हाला लहानपणी इथे घेऊन यायचे. पण तुमच्या माथ्यावर घाम आलेला आहे, घाम आल्याशिवाय मटण खाल्ल्याची मदत नाही. ही तर मराठ्याची खासियत आहे ना, मराठा हॉटेलची हीच खासियत आहे. जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत माणसाला जेवण असं केलं असं वाटतच नाही. हॉटेलमध्ये ज्या ज्या डिश आहेत त्या सगळ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. चिकन आहे, मटण आहे, कलेजी आहे आणि ही तर्री जी खासियत आहे मराठा मटणाची, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगेल. आणि ही आहे बिर्याणी. 1933 पासून हे हॉटेल सुरू झालेलं आहे. जवळपास किती वर्ष झालं दादा? ते 1933 पासून. शेवाळे दादा आहेत, त्यांना दादाच म्हणून आम्ही ओळखतो. सगळे ग्राहक त्यांना फक्त दादा या नावानेच ओळखतात. माझ्या वडिलांनी चालू केलेली. हां हां 1933ला. हां हां. बरं दादा, मला एक सांगा, ही चिकनची काय खासियत आहे? याच्यामध्ये काय खासियत चिकनची म्हणजे पूर्वी गावरान चिकन मिळायचे, मग आता व्हाईट लेगॉन आहे, पण जिवंत कोंबडाचा आणि टेस्टी आहे म्हणून आम्ही हा आता वापरायला लागलो. मिळत नाही गावरान म्हणून हां पर्याय. आणि हे मटणाची काय? मटण बोकुडाचं मटण आणि प्युअर काय म्हणतात त्याला, गुलाबजामुनसारखं असतं म्हणून हे बोकुड जवळजवळ 6 किलो 7 किलो 8 किलोपर्यंतच आम्ही घेतो. जास्त वयाचं बकरा आम्ही घेत नाही. किशोर, मला एक सांगा, अनेक लोक तिखट खाण्यासाठी या ठिकाणी येतात. ही तिखट जे प्रमाण आहे इतर ठिकाणी भेटत नाही. तर ही तर्री पण ठेवलेली असते. तुम्ही त्याला अधिक तिखट खायचं असेल त्याने तर्री पण घ्यायची. तर तिखटासाठी काय वापरतो? तिखटासाठी काय आम्ही हे कोणतंही मी सर्वप्रथम एकच सांगतो, हा करडी तेल आहे. बाकी कोणत्याही हॉटेलमध्ये आजपर्यंत घाण्याचं करडी तेल कोणी वापरत नाही, आता तरी नाही वापरत माझ्या हिशोबाने. आणि हे माझ्या वडिलापासून चालू हे करडीचं तेल आजही मी वापरतो. आजही मी घाण्याचंच तेल घेतो. आणि त्याचं वैशिष्ट्य आहे घरची मिरची, घरची हळद, घरचा मसाला, हा त्याला वैशिष्ट्य. मला आहे ना तिन्ही चा जो आहे रस्ता एकच दिसतोय कलरनी, पण जी चव वेगळी आहे. चव वेगळी, काय? चव तिन्ही याची चव वेगळी आहे ना. मटण थोडं स्पायसी असतं, त्याच्यानंतर लेस स्पायसी चिकन असतं आणि सगळ्यात कमी स्पायसी म्हणजे कलेजी असते. कलेजी कच्च्या कांद्यात होती आणि हे जो 2 प्रकार आहेत हे तळलेल्या कांद्यात होतात. त्याच्यामुळं याचं टेस्ट एकदम कमी तिखट येईल. आणि हे जे 2 प्रकार आहेत मटण आणि चिकन, हे थोडं स्पायसी राहणार. फक्त मटण जास्त स्पायसी राहतं चिकनपेक्षा. तुमच्या हॉटेलमध्ये मला फ्रीज किंवा फ्रीजर दिसलेलं नाही ना, तर प्रत्येक हॉटेलमध्ये फ्रीज किंवा फ्रीजर असतो. तो खूप मोठं म्हणजे खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही. माझ्याकडं लेस क्वांटिटी बस बेस्ट क्वांटिटी. माझा हा पहिला मुद्दा. मी लेस क्वांटिटी याच्याकरता करतो, सकाळचं सेशन वेगळं आणि संध्याकाळचं सेशन वेगळं. आणि मी फ्रीजरचं कोणताही आयटम घेत नाही. दोन्ही टाईम फ्रेश येणार, दोन्ही टाईम व्यवस्थित होणार. मी 3:30ला दुपारी बंद करणार, संध्याकाळी 7ला चालू करणार, 10:30ला स्टॉप करणार. म्हणजे सकाळचं वेगळं स्वयंपाक करणार, तो संपल्यानंतर मध्यंतरी रेस्ट घेऊन संध्याकाळचं पुन्हा फ्रेश. मग ते रिपीट नाही होणार. नाही, रिपीट नाही होणार. जी प्रसिद्धी मराठा मटणला आहे, कदाचित दादांच्या मेहनतीचं फळ असेल. आणि किशोरचंही ती परंपरा चालवण्याची जी प्रथा आहे त्यांनी बदललेली नाही, तीच पुढं ठेवलेली आहे.
मी खरं सांगू का तुम्हाला, आता एवढ्या चांगल्या डिशेस माझ्यासमोर आहे, मला कॅमेऱ्यात जास्त वेळ बोलायची इच्छा होत नाही, परंतु समारोप करतो. कधी औरंगाबादमध्ये आलात, कुठूनही आलात, मराठा मटण खाल्ल्याशिवाय जाऊ नका, कारण हीच चव तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच भेटणार नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. थँक्यू. उस्मानाबाद ही शेळी तसेच पद्धतीने जगप्रसिद्ध 7 समुद्रपलीकडे गेले आहे. उस्मानाबाद ही शेळीचं त्याच शेळीचं बोकड व मटण ही सध्या तसंच प्रसिद्ध आहे. 30पटची धूम आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात 30पट असो किंवा काही असो, उस्मानाबाद जिल्ह्यात मटण खायला येणाऱ्याची संख्या भरपूर आहे. लांबून लांबून लोक उस्मानाबादचं मटण खाण्यासाठी येत आहेत. जे मटण शिजवायला टाकलेलं उकडाले चुलीवर हे मटण उकळलं जात आहे. संध्याकाळच्या 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी थोडक्यात ही मेजवानी सध्या सुरू आहे. हे करतात भाकरी, ज्वारीची भाकरी, मटण, रस्सा, हे असं ग्रामीण पद्धतीचा हा मेनू. आणि ग्रामीण पद्धतीचा मेनू असल्यामुळे शहरातील लोक सहसा हे मटण खाण्यासाठी इकडे धाव घेतात. उस्मानाबाद जिल्ह्यात कसगी, शिवली असेल, अशा अनेक ठिकाणं आहेत की त्यातून आवर्जून राज्यातून लोक इथं मटण खाण्यासाठी येत आहेत. आपल्यासोबत हे वस्तात आहेत. आपण त्यांना विचारूया की काय नेमक्यांच्या मटणाची खासियत आहे, काय वेगळेपण आहे, काय खासियत आणि काय मटणात वेगळेपण आहे. आपल्यापाशी बोकड रोज बोकड कापतो आपण, तर हे नई कलिजा ही असं ताट लावून देतो आपण. शेरवा, भाकरी, राईस ह्या पद्धतीने ताट लावतो आपण. कुठून कुठून लोक येतात ते मटण खायला? लोक सोलापूरहून इकडून आपण लांबून लोक येतात. फेमस काय, रस्सा भाकरी काय फेमस? फेमस मटण, रस्सा, भाकरी. आता 31 निमित्त येतात का रेग्युलर असेल? रेग्युलर रेग्युलर. हो. काही खवय्ये पण सध्या आता इथं मटण खाताना दिसत आहेत. मला आपण त्यांच्याकडे जाऊन घेणं, हे ताट भरलेलं पाहते. सुरुवातीला आपण हे ताट दाखवूया की ज्वारीची भाकरी आहे, रस्सा आहे, मटणाचे उकडलेले पीस हे आहेत आणि भाजी पण केलेली दिसते मटणाची. आपण काही खवय्ये त्यांना विचारूया, कुठून आला तुम्ही आणि काय वाटतंय मटण कसं? आम्ही लातूर या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी जे मटण मिळते घरगुती पद्धतीने मटण असते. यात खासियत सगळे पीस असतात बकऱ्याची, नळी, कलिजी, गुर्दा, तिळवी, ज्या पद्धतीने आपले ज्या घरी करतो त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खायला मिळते. तसेच जो शेरवा जो राहतो तो एकदम घरगुती पद्धतीचा असतो. शहरात असं मिळत नाही, शहरात असं मिळत नाही. या ठिकाणी आपल्याला पुरेपूर मिळतं आणि खाऊन अगदी आनंद मिळतो. पैसे वसूल होतात, पैसे वसूल होतात. एकूणच बघितलं तर उस्मानाबादचं असं सांगितलं तर हवा, पाणी आणि तुळजाभवानी. त्याच्यानंतर काय प्रसिद्ध आहे तर मटण सुद्धा उस्मानाबादचं प्रसिद्ध पाहायला मिळतं. मटण खाल्ल्यानंतर समाधान आणि पैसे फिटल्याचं एक ग्राहकाचं वेगळं भावरूप पाहायला मिळतं. सुजित शिंदेसह बालाजी निरपल, IBN लोकमत. फर्स्ट डिसेंबर आहे आज आणि आज प्रत्येक जण आपापल्या परीने हा दिवस साजरा करत असतात. सध्या आम्ही आहोत नागपूरमध्ये आणि नागपूरकर तसेही खवय्ये आहेत आणि जगदीश हॉटेलकडून नागपूरकरांसाठी काय भेट आहे, काय विशेष भेट आहे ती आपण जाणून घेणार आहोत. या हॉटेलची एक विशेषता म्हणजे या हॉटेलमध्ये जे हॉटेलचे जे ओनर्स आहेत किंवा जे मेंबर्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, ते स्वतः स्वयंपाक बनवतात आणि मस्तपैकी खमंग सुगंध येतो आहे. नेमकी कुठली डिश आहे? सावजी चिकन आहे असं वाटतंय. नेमकी ही डिश कशी बनते ती आपण जाणून घेणार आहोत. आजी काय सांगाल, ही कुठली डिश आहे आणि कशी याची रेसिपी काय? ही आहे आपल्या नागपूरची, पण आम्ही स्वतः आपल्या हाताने करतो. स्वतः मसाले वगैरे सगळं आम्ही आपल्या हातानेच करतो. सगळं. बरं, ही रेसिपी काय, कशी बनते? ही तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं टाकून, मसाला वगैरे टाकून तो आम्ही तयार करतो सगळं.
काय करावं लागतं आधी म्हणजे प्रोसेस सांगा आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला, म्हणजे 31 डिसेंबर आहे तेही स्वतः घरी बनवतील, तुम्ही सांगा कसं बनतं ते. आम्ही हे चिकन तेल टाकल्यानंतर भाजीमध्ये मिसळून आम्ही तयार करतो आम्ही सगळं. बरं, काय काय करावं लागतं याच्यामध्ये? चिकन मध्ये तिखट, मीठ, हळद, मसाला जो आपल्या घरी साधं करतो तेच आम्ही सगळं टाकतो आम्ही. आणि पीसेसला आपण मॅरिनेट करायचं आणि ते तेलमध्ये टाकायचं. तेल पहिले वाफारा करायचा, त्याच्यानंतर तेलामध्ये सोडायचं. बरं, वाफाल्याशिवाय साधारणतः किती वेळ लागते हे बनायला? हे लागते 15-20 मिनिटं फक्त. 15-20 हो, मिनिटं जास्त. हो, जास्त. हो, हो, आणि ते शिजून पण जातं. हो, शिजते तर. हा, आमचं शिजते आमचं लवकरच. आज पूर्ण शिजून गेला आता. बरं, आज 31 डिसेंबर आहे, आज कस्टमर्सची डिमांड काय असते मुख्य म्हणजे सगळंच खातात ते, चिकन, मटन सगळं, खूर, कलेजी वगैरे सगळं, मच्छी, झिंगे वगैरे सगळं खातात ते. चांगला पदार्थाने खातात ते. तर सगळं तुम्हीच बनवता मग? हो, स्वतः मी बनवते. आपण बघतो हे रेसिपी जाणून घेतलेली आहे कसं करायचं. अगदी सोपी रेसिपी आहे, 15 मिनिटात बनणार हे सावजी चिकन आहे. आणि 31 डिसेंबर आहे, प्रत्येक कस्टमर्स प्रत्येकजण इथे येत असतात, खवय्ये सगळेजण खात असतात. आज 31 डिसेंबर आहे, नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांनाही कशी वाटते रेसिपी ती आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया नेमक्या त्यांना काय आवडतं ते. नागपूरकरांसाठी अत्यंत आवडती आणि फेमस असलेली सावजी नॉनव्हेज डिश आपण बघितलेली आहे. ती नेमकी कशी बनते, त्याची रेसिपी काय ती आपण जाणून घेतलेली आहे. इथे काही खवय्ये बसलेले आहेत, नागपूरकर बसलेले आहेत आणि सावजी नॉनव्हेजचा, सावजी चिकन आणि मटनचा ते आस्वाद घेत आहेत. गावरानी चिकनची डिश आहे ही या हॉटेलची खास स्पेशालिटी आहे. जगदीप सावजीला ही गावरानी चिकन म्हणजे एक तर कातीचा कोंबडा वगैरे या हॉटेलमध्ये खूप फेमस असतो. त्याच्यामुळे खूप नॉलेज आहे असं दिसतंय. मी या खवयात आहे ॲक्च्युली. मला खाण्याचं इतकं आवड आहे की तर ते मी सांगू शकणार नाही. पण ही जी इथलं जे चिकन आहे ही चिकनची क्वालिटी आणि ही प्युअर गावरानी मिळतं त्या हॉटेलमध्ये. आणि इथली टेस्ट म्हटलं की अति सुंदर, म्हणजे चविष्ट एकदम. सावजीची जी तिखटपणा किंवा हे एकदम मस्त आहे. पण बघितलेलं आहे. आणि इथे अजून दुसरे आहेत खवय्ये, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय खातोयस तू? आणि 31 डिसेंबर आहे, यंगस्टर दिसतोय, रात्रीचे काय प्लॅन्स आहेत तुझे? मला सावजीचं जेवण खूप आवडतं, त्यामुळे मी सावजी जगदीश भोजनालयमध्ये आलो जेवायला. ते याच्यातलं जे मी खातो आता मसाल्याचे वांगे ते मला खूप आवडतात. म्हणजे आज नेमकं म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे नॉनव्हेज चालत नाही मला जास्त, त्यामुळे मसाल्याचे वांगे खातो. आता आपण बघितलेलं आहे, नागपूरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. पण सावजी मटन आणि चिकन ते कसं वाटतं ते मी स्वतः जाणून घेणार आहे. आणि मी क्या बात आहे, तोंडाला पाणी सुटलं ना. अहो, तर मग वाट कसली बघतायत? आपण रेसिपी जाणून घेतलेली आहे मस्तपैकी. 31 डिसेंबर आहे, सावजी मटन किंवा चिकन बनवा आणि 31 डिसेंबरचा नवीन वर्षाचं स्वागत करा. व्हिडिओ स्पेशल मोहितेसह सुरभी शिरपूरकर, IBN लोकमत, नागपूर. डिसेंबर म्हटलं की सगळ्यांचा बेत असतो तो मटणाच्या जेवणाचा किंवा चिकनच्या जेवणाचा. आणि कोल्हापुरी मटण तर जगात भारी म्हणून ओळखलं जातं. आणि मी तुम्हाला अशाच एका ठिकाणी घेऊन आलेलो आहे. कोल्हापूरमधल्या देखील अनेक हॉटेल्सच्या किचनमध्ये आता लगबग सुरू झालेली आहे. आणि आपण बघतोय कोल्हापूरमधल्या ओपल हॉटेलचं हे किचन आहे. आणि याच किचनमध्ये 31 डिसेंबरची देखील तयारी जोरदार सुरू झालेली आहे. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा हा खरं तर फेमस आहे. आणि कोल्हापुरी जे मटण आहे, जे झणझणीत मटण आहे ते देखील फेमस आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी गॅसवर हे मटण ठेवण्यात आलेलं आहे. तर दुसऱ्या भांड्यात आपण जर बघितलं तर या ठिकाणी तांबड्या रश्श्याची जी तयारी आहे ती देखील सुरू करण्यात आलेली आहे. हॉटेलचा जो स्टाफ आहे तो या ठिकाणी या कामाला लागला आहे. आणि मोठ्या संख्येनं कोल्हापूरकरच नाही तर राज्यातले जे पर्यटक आहेत किंवा जे खवय्ये आहेत ते एक मोठी गर्दी करत असतात कोल्हापूरच्या या सगळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा जो आपण बाऊलमध्ये बघतोय हा कोल्हापूरचा तांबडा रस्सा आहे. हा रस्सा एकतर खूप फेमस आहे. कोल्हापूर सोडून इतरत्र कुठल्याही ठिकाणी हा रस्सा मिळत नाही. मटणाबरोबर किंवा चिकन बरोबर आपण हा रस्सा खाऊ शकतो. दुसरं म्हणजे हा आपल्याला पांढरा रस्सा दिसतोय हा देखील अनेक वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ असतील किंवा नारळाचा कीस असेल यांपासून बनवला जातो. आणि दुसरी कोल्हापूरची खासियत म्हटली तर मटण लोणचं हे ठराविक ठिकाणीच मिळतं. आणि आपण जर बघितलं तर हे हा जो पाक दिसतोय आपल्याला किंवा हा जो मसाला दिसतो या मसाल्यामध्ये हे मटण मुरवलं जातं. ज्याप्रमाणे आंब्याचं लोणचं असेल किंवा इतर
फळांचं ज्या पद्धतीनं लोणचं घातलं जातं त्याप्रमाणे हे मटण लोणचं या ठिकाणी तयार केलं जातं आणि याचीच टेस्ट घेण्यासाठी खरं तर कोल्हापूरच नाही तर कोल्हापूरच्या बाहेरून देखील जे खवय्ये असतात ते या ठिकाणी हजेरी लावत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. जिभेवर रेंगाळणारी ही एक टेस्ट आहे कोल्हापुरी जेवणाची, कोल्हापूरच्या मांसाहारी जेवणाची. मामा आहेत गेल्या 35 वर्षांपासून हॉटेल ओपलमध्ये मामा मांसाहारी जेवण बनवत असतात. काय सांगाल मामा, एक तर इतर ठिकाणी मटणाचं जेवण मिळतं पण कोल्हापुरी मटण जगात भारी आहे. काय वेगळेपण आहे, असं काय असं वेगळं बनवताय तुम्ही? मसाल्याचं प्रमाण ते असतंय ते बरोबर असतंय इथं आपल्या इथं. बाहेरचे काय आम्ही सांगू शकत नाही. इथं काय एका डोक्यात बसायचे आम्ही ते करत जातो. पण मला सांगा मसाल्यामध्ये ही काय ठराविक असं वापरलं जातं, म्हणजे प्रमाण कसं असतं, कुठला कुठला मसाला असतो? लवंग, दालचिनी, ह्या तीळ, खसखस, खोबरं, खसखस नसतं, खोबरं, आलं, लसूण हे सगळं मिक्स असते, त्यात कोणाला असतं सगळं असतंय. त्या ग्राइंडरमध्ये आम्ही कांदा बिंदा हे करून सगळं आम्ही तयार करतो. मस्त गिरवी म्हटलं मग तेलात भाजता होती. तेलामध्ये भाजून त्यात तिखट मीठ घालून पाणी घालून उकळून घेतलं की. पांढऱ्या रस्स्याची काय खासियत? ते पांढऱ्या तेच आहे. पांढरा रस्सा कांदा तीळ, खोबरं, वाळलं खोबरं, त्यानंतर ते ग्राइंडरमध्ये आम्ही टाकतो. ते झाल्यानंतर बारीक झाल्यानंतर परत फोडणी मारतो त्याला, ते उकळून घेतो. उकळून घेतल्यानंतर मग तो पुढं तूप घालून आम्ही तयार करून देतो. किती वर्ष झालं मटण तयार करताय, कोल्हापुरी मटण तयार करताय? 31 डिसेंबरला तर सगळ्या हॉटेलमधनं मोठी गर्दी असते. खाल्ल्यानंतर चव ही घेतल्यानंतर काय प्रतिसाद मिळतो, काय गिरायकांच्याकडे कस्टमरकडून तुम्हाला ऐकायला मिळतं? ऐकाय चांगली गोष्ट आहे. चांगलं म्हणून हे करून जातात, नावजून जातात, चांगलं जेवण मिळते म्हणून. आता मला सांगा, आता हे दोन्ही तयार हे मटण तुम्ही तयार हे कुठल्या पद्धतीचं मटण आहे, काय खासियत आहे याची? त्यात काय कांदा म्हणून आम्ही हे वापरून त्यात तिखट मीठ घालणार आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आणि सूप घालून उकळून देणार. मसावरनं गोडा मसाला हे करून त्यात. 31 डिसेंबरला इतक्या सगळ्या कामातनं वेळ मिळतो, हे म्हणजे कसं ऍडजस्ट करता येईल? एवढी ऍडजस्ट म्हणजे तसं आपण गिरा बघून आम्ही तसं तयार करून ठेवतो, एकदम करून ठेवत नाही. आता एक 25-30 लोक आली तेवढंच करायचं, 40 लोक आली तेवढंच करायचं, असं आमच्याकडे लिमिट होणं. आमची थोडी गिरवी तयार असते. जर 31 डिसेंबर तुम्हाला साजरा करायचा असेल तर नक्कीच कोल्हापूरमध्ये येऊन देखील आपण हा 31 डिसेंबर या तांबडा पांढऱ्या रश्श्याबरोबर आणि झणझणीत मटणाबरोबर नक्कीच साजरा करू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. पार्टी मूड सुरू झाला आहे गोव्यामध्ये आणि गोव्यातल्या प्रत्येक हॉटेल्समध्ये आता सगळे जेवणाचे डिशेस सुरू झालेले आहेत. आणि मी आता फिदाल्गो हॉटेलमध्ये आहे. पणजीचं जे फिदाल्गो हॉटेल आहे तिथे मी आहे. इथे बघा सॅलड्स पहिले ठेवलेले आहेत, म्हणजे इथे जे कोण गोवेकर असू देत किंवा आणखी पर्यटक येतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स इथे आपण पाहत आहोत. आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन सॅलड्स आहेत. हा इथे एक मोठा मासा दिसतो आहे आणि सुरमई, इथे सुरमई दिसते आहे. आणि याच्यामध्ये हे काही ठिकाणी व्हेज आहे, काही ठिकाणी नॉनव्हेज आहे. असं एक टेस्टी सगळे सॅलड्स वेगवेगळ्या प्रकारचे इथे फिदाल्गोमध्ये ठेवलेले आहेत. आपण बघतो ते बघूनच अक्षरशः तोंडाला पाणी सुटतंय. तर इथे फिदाल्गोचे शेफ आहेत आपल्याबरोबर. हे तुम्ही आमकां मातशें सांगा, ही गोवन डिश कशी आसा, कितें म्हणटाय का? एक्चुअली हें जें आसा हेका आमी माणक्यो म्हणटा. इन इंग्लीश इट इज कॉल्ड स्क्विड्स, देन समटायम्स इट इज कॉल्ड कालामेरी ऑल्सो. ही आमी गोवन मसालो, आमचो रेड मसालो म्हळ्यार रेड मिरची, ओनियन, विनेगर आणि तितूंत सिनामन क्लोव्स बी घालून मसालो केल्लो आसा. आणि तो मसालो तितूंत भितर आमी भरलेलो आसा. ओके, इट इज स्टफ्ड इनसाइड and there are some means of prawns also inside. म्हळ्यार आमी कोळमी म्हणटा पळय, माणके म्हणतात गोव्याच्या भाषेत, म्हणजे त्याला स्क्विड्स म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पुन्हा कोळंबी आहेत इथे आणि उकडा तांदळाचा भात इथे दिसतोय आपण. आणि हे किती वयर दवरला तुम्ही? हे जे आसा एक आमी गार्निश केला. दिस इज एक्चुअली स्प्रिंग ओनियन.
म्हळ्यार आमी एका कोंकणीन कांद्याची पात म्हणटा, कांद्याची पात ती आमी ताका बटर गार्लीक लावन ग्रील केल्ली आसा आनी वयल्यान ते हे म्हळ्यार ती खावपाकूय जाता, खावपाक बरी लागता बरोबर. आनी तेजे एक गार्निश हे केल्लें आसा. ही एक डिश आहेच, पण त्याचबरोबर आणखीन एक डिश खास गोवन पद्धतीची आहे. इथे आपण बघतो आहोत, इथे ही खास डिश गोव्याची इथे आपण बघतो आहोत की जी इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी दिलेली आहे. हे कितें आसा मातशें आमकां पोर्क विंडालो. गोंयांक पोर्क म्हणल्यार गोंयचें जेवण जें आसा एक्चुली ट्रेडिशनल जेवण हें गोवन आनी कांय पोर्तुगीज आयटम सुद्दां तेतूंत मिक्स आहा. सो गोवन पोर्तुगीज व्हेरी फेमस अशी डिश आमची पोर्क विंडालो. इथे आपण बघतो सान्ना, म्हणजे इथे सान्न म्हणतात त्याला गोव्याच्या भाषेमध्ये. तांदळाची असते, पीठ असतं त्याला आणि याच्यामध्ये माडी म्हणजे नारळाची जी म्हणजे माडी असते, थोडक्यात माडी माहिती आहे तुम्हाला, आणि ती माडी टाकली जाते आणि त्याप्रमाणे ही साधनं बनवली जातात. एका किती म्हणतात तुमच्या डिश? हे एका एक्चुली आमी पोर्क विंडालो विथ सान्ना म्हळ्यार हे हेतूंत बुडोवन खावपाचें. बुडोवन खावपाचें ही साधनं जी असतात आणि हे पोर्क विंडालो म्हणजे डुकराचं मटण आहे हे गोवन स्टाईलमधलं. आणि या डुकराच्या मटणामधून हे रानडुकराचं मटण आहे आणि रानडुकराच्या मटणामध्ये अशी ही साधनं बुडवायची असतात आणि ही खाऊन बघा, अप्रतिम टेस्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुंदरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, फिदाल्गो, गोवा.